तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे मौजे शेनाळे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी लिलावामध्ये शेतजमीन खरेदी केली आहे। सदर जमिनीची फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून करून देतो असे सांगून सदर कामाकरिता मारुती भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून 50,000 रुपये रकमेची मागणी तक्रार देण्यापूर्वी केली होती। त्यापैकी 45,000 रुपये मारुती भोसले यांनी ऑनलाईन स्वीकारले, परंतु सदरची फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने आज रोजी तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अमित शिगवन, मंडळ अधिकारी महाप्रळ यांची श्रीनिवास श्रीरामे, ग्राम महसूल अधिकारी सजा महाप्रळ, अतिरिक्त कार्यभार सोवेली व मारुती भोसले, शिपाई उपकोषागार कार्यालय मंडणगड यांचे समक्ष भेट घेतली। तेव्हा सदर फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवन यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी आज दिनांक 27 मे 2025 रोजी पडताळणी दरम्यान 30,000 रुपये लाच रकमेची मागणी केली। तक्रारदार यांच्याकडून 30,000 रुपये लाच रक्कम पंचासक्षम स्वीकारलेल्या लाच रकमेवरील स्वतःचा हिस्सा 15,500 स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14,500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला। म्हणून तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारणारे मंडळ अधिकारी अमित शिगवन, ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले, शिपाई उपकोषागार कार्यालय मंडणगड यांना पंचासक्षम ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची सापळा कारवाई श्री अविनाश पाटील पोलीस उपअधीक्षक, श्री मच्छिंद्र जाधव पोलीस निरीक्षक, उदय चांदणे, संजय वाघाटे पोलीस हवालदार, विशाल नलावडे पोलीस हवालदार, दीपक आंबेकर पोलीस हवालदार, राजेश गावकर पोलीस कॉन्स्टेबल, हेमंत पवार पोलीस कॉन्स्टेबल, वैशाली धनावडे पोलीस कॉन्स्टेबल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी केली आहे। कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी किंवा त्याचे वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया अँटी कॉर्पोरेशन ब्युरो रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।